नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर अ, आजचा मी व्हिडिओ बनवणार आहे घर बसल्या गृहिणींवरती. थोडक्यात घरी बसून प्रत्येकानंच असं वाटत असतं की अरे घरीच बसतो, काहीतरी कमवायला पाहिजे. कसं आहे आपला नवरा कितीही कमवत असला ना, प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपण सुद्धा ना काही कमावं, थोडंफार तरी कमावं. 4,000 5,000 असू द्या, पण आपले स्वतःचे असतात आणि त्याचं खूप महत्व असतं. आणि प्रत्येक गृहिणींना आता वाटत असतं की ही वस्तू घ्यायला जा किंवा तिकडे जा, काही घ्या, शॉपिंग करा. त्याच्यासाठी असं वाटत असतं की आपण पण स्वतः काहीतरी कमवलं असतं तर बरं झालं असतं. पण प्रॉब्लेम असा असतो की घर सांभाळायचं, छोटी छोटी मुलं असतात त्यांना सांभाळायचं आणि जॉब करायचं अजिबात पॉसिबल होत नाही. बाहेर जाणं तर सोडा, पण घरात पण पूर्ण वेळ मुलांमध्ये आणि घर सांभाळण्यामध्ये जातो ना, त्याच्यामुळे ना कुठलं काम करणं, जॉब करणं पॉसिबल होतच नाही. त्याच्यासाठीच ना मी आज घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी असे काही व्यवसाय जे तुम्ही घरात बसून काही पैसे कमवू शकता. तर चला, ते व्यवसाय कुठले आहेत ते आपण बघूया. तुम्ही आजूबाजूला पण बघत असाल किंवा त्या गोष्टी तुमच्या लक्षात येतही असतील, पण सुरुवात कुठून करायची, कशी करायची हेच कळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर घर बसल्या बघा, आता तुम्हाला थोडेफार पैसे कमवायचेच आहेत, घर सांभाळायचं आहे, मुलं सांभाळायची आहेत, त्यांचं स्कूल आहे, त्यांचा अभ्यास असतो किंवा घरातल्या लोकांना टाइम पण द्यायचा असतो. तर घरी बसून हे छोटे छोटे व्यवसाय केले ना, तर थोडेफार पैशांची मदत नक्कीच होईल आणि तुम्ही नक्कीच स्वावलंबी व्हाल. त्याच्यासाठी बघा, पहिला आहे टिफिन सर्व्हिस. टिफिन सर्व्हिस ही एक अशी गोष्ट आहे, आपल्या आजूबाजूला बॅचलर मुलं असतात, तर त्यांना ते ऑफिसला जात असतात आणि त्यांना टिफिनची खूप गरज असते. तर अशा मुलांना टिफिन सर्व्हिस पुरवण्याचं काम तुम्ही घरी बसून करू शकता. किंवा कोणाची आता बघा, प्रत्येक जण बाहेरून ऑर्डरच द्यायला शक्यतो मागतात. कारण प्रत्येक स्त्री प्रत्येक घरातली आता जॉब करते आणि एखादा कार्यक्रम जरी असेल ना, तर म्हणते की नको, पटकन बाहेर ऑर्डर दिलेली बरी आणि ती ऑर्डर घेतलेली बरी. तर अशा बड्डेच्या असतील किंवा छोटे मोठे कार्यक्रम असतात किंवा पार्टी असते, तर अशा पार्टीसाठी किंवा कार्यक्रमासाठी, हळदी कुंकवाचा किंवा मिनी पार्टी असतात ना, किटी पार्टी, अशासाठी सुद्धा अशा ऑर्डर भेटतात. तर बड्डेसाठी म्हणलं तरी आपल्याला छोट्या छोट्या ऑर्डर भेटून जातात. तुम्हाला जर चांगलं जेवण बनवता येत असेल ना, तर हा एकदम बेस्ट पर्याय आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही लाडू बनवून त्याचे पॅकिंग विकू शकता. किंवा आता सध्या बायका आमच्या गावाकडे बघा, बाजरीच्या भाकरी असतात ना, त्या बाजरीच्या भाकरी बायका करून विकतात. त्या बऱ्याच दिवस टिकतात ना. तर एकदम छोट्याशा एवढ्या साईजच्या पातळ भाकरी 15 रुपयाला एक भाकरी अशी विकतात आणि त्या बऱ्याच प्रमाणात विकत घेतल्या जातात आणि त्याचे पॅकिंग होऊन शहरामध्ये सुद्धा येतात. तर असा बिझनेस सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तांदळाची भाकरी आहे. तांदळाची भाकरी सगळ्यांना जमते असं नाही, पण तुम्हाला जमत असेल ना, तर या भाकरीचा व्यवसाय करू शकता. बॅचलर मुलांना किंवा मुलींना पुरणपोळी करता येत नाही किंवा खायची इच्छा झाली तर त्यांना बाहेर हॉटेलमध्ये जावं लागतं. तर अशाचा सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता. ड्रायफ्रूटचे लाडू असतील किंवा दिवाळीमध्ये जे लाडू बनवतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते लाडू किंवा चिवड्याचे पॅकिंग जरी तुम्ही एखाद्या स्वीट्समध्ये जाऊन त्यांना दिले की आमचे हे प्रोडक्ट तुम्ही विकाल का, तर ते घेतात विकायला. आणि ते तुमचं जर प्रोडक्ट विकलं गेलं ना, तर ते सांगतात की तुमचं प्रोडक्ट अशा अशा चांगल्या ह्याच्यात चाललेलं आहे. तर तुम्ही घर बसल्या टिफिन सर्व्हिस किंवा असे छोटे छोटे पदार्थ, फराळाचे पदार्थ किंवा जेवणाचे टिफिनचे तुम्ही काम करू शकता. तर आता आपण बघूया दुसरा, कोचिंग क्लासेस किंवा ट्युशन्स. आता बघा, आपण भरपूर शिकलेलं असतं, आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असतं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असतं, कोणाकोणाचं खूप शिक्षण झालेलं असतं, पण फॅमिलीला टाइम देण्यामध्ये, मुलांना टाइम देण्यामध्ये त्यांना जॉब करणं जमतच नाही. तर घर बसल्या तुम्ही करू शकता, कोचिंग ट्युशन क्लासेस घेऊ शकता. तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे, तुमच्याकडे शिकवण्याची कला असेल ना, तर तुम्ही 8वीचे 10वीचे किंवा लहान मुलांचे ट्युशन सुद्धा घेऊ शकता. हा सुद्धा एक घर बसल्या चांगला व्यवसाय होऊ शकतो. तुम्ही घराला टाइम देत देता तुम्ही ट्युशन घेऊ शकता.
डे केअर सेंटर. डे केअर सेंटर ना, आता बघा प्रत्येक महिला ह्या जॉब करायला जातात, त्याच्यामुळे त्यांच्या मुलांना सांभाळणारं असं कोणीतरी पाहिजे असतं. त्यामुळे त्या महिलांसाठी ना डे केअर सेंटर हा एक बेस्ट ऑप्शन असतो. त्यांची मुलं डे केअरमध्ये सोडतात आणि त्या ऑफिसला जातात. तर आपण एक घरगुती डे केअर सेंटर सुरू केलं तर मुलांना म्हणजे घरामध्ये थोडासा स्पेस असेल तर डे केअर सेंटर तुम्ही सहज चालू करू शकता. त्यांनी काय होईल, आपल्याला थोडेफार पैसे पण मिळतील. काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या घ्यायच्या आणि त्यांना सांभाळायचं. त्यांच्या हायजीनची पण तशीच काळजी घ्यावी लागेल. त्याच्यामुळं डे केअर सेंटर हा एक छान ऑप्शन आहे घरी बसल्या काम करण्यासाठी. आणि आता बघा स्टिचिंग आणि ऑल्ट्रेशन, ह्याच्यामध्ये शिलाई कामच येत नाही फक्त. आता हे स्टिचिंग आणि ऑल्ट्रेशन म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रॉपर कपडे शिवायला आलेच पाहिजेत असं नाही. ब्लाऊज म्हणा किंवा आपले ड्रेस असतात, फॅन्सी ड्रेसेस, हेच यायला पाहिजे असं काही नाही. तर तुम्ही हे छोटी छोटी कपडे पण शिवू शकता. आणि शॉपमध्ये गेल्यानंतर ना, गाऊनच्या शॉपमध्ये मॅक्सी शॉप असतात ना, त्याच्यामध्ये गेल्यानंतर ना ते फक्त मॅक्सी शिवण्यासाठी देतात. त्यांचाच कपडा, त्यांचंच मटेरियल असतं, आपण फक्त शिवून द्यायचं. म्हणजे ते आपल्याला पैसे देतात. तर ज्यांना थोडीफार शिलाई येते ना, तर ते हा बिझनेस करू शकतात. अजून एक बिझनेस सांगते ज्यांना थोडीफार शिलाई येते त्यांना. तर स्क्रंचेस म्हणजे आपण हेअर बो वापरतो आणि आता ट्रेंड चालू आहे की तो हातामध्ये पण घातला जातो. तर ते शिवणं एकदम सोपं आहे. फक्त त्याच्यासाठी एक चांगला कपडा आणि इलास्टिक लागतं. ते स्क्रंचेस म्हणजे हेअर बो असतात ना, ते शिवायचे आणि शॉपमध्ये विकायला द्यायचे. खूप ट्रेंडमध्ये चालणारा बिझनेस आहे आता. कोणी कोणी तर ना फक्त स्क्रंचेस शिवणच विकण्यासाठी शॉप ओपन केलेले आहेत आणि खूप म्हणजे खूप छान चालतात. तर तुम्हाला जर स्क्रंचेसचा बिझनेस चालू करायचा असेल ना, तर याची युट्यूबवर व्हिडिओ बघा, खूप छान माहिती मिळते आणि तुम्ही सहज स्क्रंचेसचा बिझनेस सुरू करू शकता. आता पर्स, पाऊच असतात ना, ते एकदम सोप्या पद्धतीने शिवून की नाही त्याचं म्हणजे विक्री केली जाऊ शकते. फक्त फॅन्सी कपडा आणायचा किंवा कॉटनच्या कपड्यासाठी रेग्युलर यूजसाठी ना की नाही कपडा आणून ह्या छोट्या छोट्या पर्स, हँड पर्स असतात किंवा साईडच्या वन साईड पर्स असतात, त्या शिवून सुद्धा शॉपमध्ये विकू शकता. किंवा तुम्ही तुमचा एक युट्यूब चॅनल ओपन करा, त्या पर्स शिवा किंवा सोशल मीडियावरती त्याचे पोस्ट करा, इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती. तुमचे जेवढे व्ह्यूज येतील तेवढे कस्टमर पण वाढतील. किंवा व्हॉट्सअपवरती पण स्टेटस वगैरे ठेवून, तुमचा कुठला ग्रुप असेल त्याच्यामध्ये याचे फोटो ठेवून त्याची तुम्ही विक्री वाढवू शकता. कमी वेळेत आणि एकदम सोप्या ह्याच्यात घर बसल्या हा पाऊच आणि पर्सचा बिझनेस तुमचा चालू शकतो. आता हस्तकलेच्या वस्तू, सगळ्यांनाच घर सजवायला आवडत असतं आणि मला हे आवडतं बरं का. आणि मी स्वतः हस्तकलाच्या वस्तू बनवते होम डेकोरसाठी. ज्या घरीच आपण बनवलेल्या असतात, वॉलपीस असतात किंवा शोपीस बनवलेले असतात. बऱ्याच प्रकारचे म्हणजे छंदच असतो कोणाला कोणाला की हे बनवायचं. पण आपण काय करतो, बनवतो आणि कुठेतरी एखाद्या कपाटात ठेवून देतो आणि कुठला तर सण हे असेल तर तेवढंच काढतो. पण हा सुद्धा एक छान बिझनेस होऊ शकतो. हस्तकलेच्या वस्तू बनवायच्या आणि त्या जवळपासच्या जे गिफ्ट हाऊस वगैरे असतात तिथे त्या चौकशी करायच्या आणि तिथे सुद्धा ते विकत घेतात. आता माझा भाऊच आहे, तर तो सुद्धा अशा हस्तकलेच्या सुंदर सुंदर वस्तू बनवतो आणि तो विकतो सुद्धा. त्याचा सुद्धा खूप छान बिझनेस होऊ शकतो. तर आता घरी बसलेल्या आपण घरी जरी असलो तर आपल्या अंगात कला तर असतेच. तोरण असेल किंवा शोपीस, वॉलपीस अशा गोष्टी तुम्ही बनवून विकू शकता. एकदा हा बिझनेस सुद्धा जर तुमच्याकडे कला असेल ना तर नक्की ट्राय करा. ऑनलाईन कपडे विकण्याचा एक बिझनेस सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. म्हणजे जे ट्रेंडिंग कपडे आहेत, जे ट्रेंडिंग टॉप, ट्रेंडिंग गाऊन आहेत किंवा आता इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती ज्या साड्या फेमस होतात किंवा मेशोवरती जर बघा तुम्ही खूप अशा ट्रेंडिंग कपडे येतात. तर ते ऑनलाईन कपडे म्हणजे होलसेलमध्ये मागवायचे आणि ते ऑनलाईन विकायचे. तुमचे जर सोशल मीडियावरती चांगली ओळख असेल, म्हणजे तुम्ही चांगले फेमस असाल ना, तर हा बिझनेस एकच नंबर चालेल तुमचा. कारण
ट्रेंड कोणाला आवडत नाही, आणि तो पण कपड्यांचा म्हटल्यानंतर कुणीही सहज कपडे हे मागवतील. यूट्यूबवरती जरी तुम्ही पोस्ट केली, इंस्टाग्रामवरती केली, तुमची चांगली ओळख असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला कस्टमर भेटतात. किंवा आपलं व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपचं स्टेटस आहे, फेसबुक आहे, अशा सोशल मीडियावरती पोस्ट करून द्या, तुम्हाला कस्टमर नक्की भेटतील. आणि आता सध्या कधीही न संपणारा म्हणजे ब्युटी पार्लर. ब्युटी पार्लरचा तुम्हाला जर घर बसल्या बिझनेस करायचा असेल, तुमच्याकडे स्पेस नाही आहे ना, तर थोडेफार क्लासेस करा ब्युटी पार्लरचे. आणि तुमच्याकडे स्पेस नसेल तर तुम्ही काय करा, ऑर्डर घ्या, डायरेक्टली त्यांच्या घरी जावा, किंवा त्यांचा कोणाचा कार्यक्रम असेल ना तिथे जा. फक्त मेकअप आणि साडी नेसवण्याची, तुम्हाला जर साडी चांगली नेसवता येत असेल ना तर साडी आणि मेकअपला सुद्धा ऑर्डरी भरपूर असतात, तर तुम्ही त्या सुद्धा ऑर्डर घेऊ शकतात. तर छोटे मोठे कार्यक्रम, आता हा बिझनेस असा आहे की फक्त लग्न सीझन पुरता मर्यादित राहिलेलं नाही. आता छोटे मोठे कार्यक्रम असतात, डोहाळ जेवण असेल, बारसं असेल, किंवा हळदी कुंकवाचा जरी कार्यक्रम असेल ना तर बायकांना असं वाटतं की मी छान दिसावी, माझे फोटो छान यावे, किंवा मी सगळ्यात उठून दिसावी, असं सगळ्यांना वाटत असतं ना. तर मग ब्युटी पार्लर हा सुद्धा एक पैसे कमवण्याचा चांगला मार्ग होऊ शकतो. तर त्याचा क्लास करा आणि पहिल्यांदा स्वतः जा. पुन्हा असं वाटलं की मी स्वतः माझं पार्लर ओपन करू शकते तर नंतर पार्लर ओपन करा. या व्यवसायाला कधीच तोटा नाही ब्युटी पार्लरच्या. तर त्याच्यामध्ये येतं मेहंदी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. सहज जरी कार्यक्रम असेल, आता कोणाचं लग्न असेल, नवरीला तर सोडा 2,000 आणि 2,500 मेहंदीला घेतातच, पण नवरीसोबत असणाऱ्या बायका आपल्यासारख्या साध्या असतात ना, त्या सुद्धा म्हणतात मी म्हणजे स्वतः काढण्यापेक्षा थोडे पैसे गेलेले चालतील, पण आपण पार्लरवालीकडून काढून घेतलेले बरे. तर एका ऑर्डरला 300-400 आरामात देतात. तर किंवा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतात, डोहाळ जेवण असतं, किंवा कुठलाही कार्यक्रम असेल ना तर मेहंदी काढण्यासाठी ना भरपूर ऑर्डर येतात. तर असे तुम्ही छोटे मोठे क्लासेस वगैरे करून, किंवा तुमच्याकडे कला असेल ना तर घर बसल्या सहज तुम्ही व्यवसाय करू शकता. आणि घर बसल्या तुम्ही स्वावलंबी होऊ शकता, घरच्यांना मदत करू शकता, आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की हा मी घरी बसली असले म्हणून काय झालं, माझ्याजवळ पण पैसे, मी पण कमवू शकते पैसे, मी तर घर सांभाळत पैसे कमवू शकते. तर हा कॉन्फिडन्स तुम्हाला खूप वर घेऊन जाणारा असेल. आणि मला पण वाटतं की तुम्ही पण हा व्यवसाय नक्की करावा. आणि असे अजून व्यवसाय घर बसल्या तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी याच्यावरती अजून व्हिडिओ बनवणार आहेत. याच्यामध्ये ना माझे काही पॉईंट चुकले असतील, किंवा मी काही चुकीचं बोलले असेल ना तर मला प्लीज माफ करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा मी पार्ट पहिला बनवलेला आहे, घर बसल्या व्यवसायाचे पर्याय. तर अजून याच्यावरती मी दुसरा तिसरा पार्ट बनवेल. तर व्हिडिओ नक्की पहा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.